एक मिनिट हे वरती सगळे अरे एकदम खाली आहे रे, एकदम खाली आहे. चला रोल. महिन्यानंतर जवळपास 85 दिवसानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला सुपूर्द झाला, मी ठेवलाय असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही घटना नागपूर अधिवेशन दिवस अगोदर ही हत्या झाली. नागपूर अधिवेशन आम्ही नाव घेतलं, मध्ये या घटनेचं पूर्ण वर्णन केलंय. माझं भाषण बघा की त्याला कसं मारलं, त्याची हाडं तोडली, त्याच्या तोंडात लघवी केली, सगळं. प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडे ही इत्तंभूत माहिती असताना एवढे महिने का घेतले? मध्ये जो उद्रेक झाला त्याचे परिणाम तर नाही ना हे राजीनामा. म्हणजे एवढे दिवस तुमच्याकडे हे सगळे फोटो असताना तुम्ही याचं उत्तर द्या महाराष्ट्राला. आणि म्हणून मी आज दगड आणला होता की दगडाला पाषाण शकतो, या सरकारच्या हृदयाला पाझर फुटू शकत नाही. अखेर पाझर फुटला म्हणायचं का मग आज राजीनामा झालाय तर? हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आवाज येत आहेत ना, ते जे फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडतायत, महाराष्ट्राच्या घराकारल्या ज्या शिव्या दिल्या जात आहेत, त्याच्यामुळे या राजीनामाला, नाही तर राजीनामाही आला नसता. परंतु काही लोक सपोज देशमुख यांच्या हत्येला जातीशी जोडतायत आणि त्यामुळं हे प्रकरण वेगळ्या वळणाला जात आहे. असं आहे की काहीही जातीचा संबंध नाही. ज्या जातीचा धनंजय मुंडे आहे त्याच जातीचा मी आहे. पण माझ्या जातीने तुम्ही कोणाची जाऊन हत्या करा असं कधी सांगितलेलं नाही. आणि ही लढाई जातीपातीची नाही, जात आहे माणुसकीची. अशी हत्या, असा क्रूरता एखाद्या माणसामध्ये असू शकते, त्याला माणूस म्हणूच कसू शकतो? हे तर जातीचा लापण लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येतं का यासाठी हा प्रयत्न होता. तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी संपूर्ण चार्जशीटमध्ये किंवा या एकूण प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं जावं अशी तुमची मागणी आहे का? म्हणजे प्रश्न असा आहे की हे सगळं ज्याच्यावरनं झालं ते आवादा कंपनी आणि वसुली, खंडणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे स्नेहसंबंध, ऋणानुबंध, ह्याच्यामुळे आलेला माज हा खून झाला. जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं होतं नथुराम गोडसेबद्दल की नथुराम गोडसेने हत्या केली गांधीजींची, पण विचार कुठून आले महत्वाचे होते. तसं वाल्मिक कराडनी हत्या केली संतोष देशमुखची, पण हे विचार कुठून आले, राजकीय राजश्रय कुठनं मिळाला हे फार महत्वाचं आहे. आणि तो राजश्रय देणारा माणूस होता धनंजय मुंडे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरच थांबणार आहात की आमदारकीचा देखील राजीनामा? आमदारकीचा राजीनामा आपण कसा मागू शकतो? जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, त्याची जनता निर्णय, आपण कसं बोलायचं? और जब हिंदी में जानना चाहते हैं, आखिरकार आपकी पार्टी की और भारतीय जनता पार्टी के विधायकों की मांग थी कि धनंजय मुंडे का इस्तीफा हो. आज इस्तीफा आ चुका है, लेकिन देरी हुई है, नहीं लग रहा है? ये सब फोटो सरकार के पास थे, हमारे पास थे, तो सरकार को क्या फोटो देख के दुख नहीं लग रहा था? इतनी देरी क्यों कर दी? इतनी देरी क्यों कर दी इस्तीफा लेने में? जिस तरीके से मारा, कोई राजकीय हत्या हुई है, ऐसी कोई सियासती मर्डर हुआ है, तो फिर ये सरकार क्या कर रही थी? हाथ में फोटो रख के क्या सोई थी क्या? हमने हाउस में बताया था कि मारते समय वो गुंडों ने उसके ऊपर पेशाब कर दी थी. क्या उसको गंभीरता से नहीं लिया गया? अब सामने आ गया कि उन्होंने पेशाब की थी. मेरी सोच वो नहीं है. मेरी सोच ये है कि ये फोटो जब उनके बच्चों के पास जाएंगे और उनके बच्चे जब फोटो देखेंगे तो उनके मन पे क्या असर होगा?
वो जिंदगी भर सो नहीं पाएंगे, जिंदगी भर सो नहीं पाएंगे। हम फोटो देख के पिछले 5 दिन से हम विचलित थे। क्या लगता है आपको धनंजय मुंडे को भी इसमें आरोपी बनाना जरूरी है, क्योंकि आरोपी का अरे ये सरकार इस्तीफा लेने को तैयार नहीं थी, क्या बात कर रहे हैं आरोपी करने की। सचिन